राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे। 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मात्र त्याच संदर्भात आता सरकारने सुट्टी जाहीर केली आहे। 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर केली असली तरी याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व ठिकाणी 15 जानेवारीला शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे। मात्र अशा काही परिस्थितीमध्ये जेव्हा पूर्ण दिवस सुट्टी दिल्यानंतर मोठं नुकसान होऊ शकतं, अशा ठिकाणी कामगारांना पूर्ण दिवसाची सुट्टी न देता 2 ते 3 तासांची सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येईल। कामगारांना त्या वेळेमध्ये मतदान करायचं आहे। 2 ते 3 तासांच्या सुट्टीमध्ये कामगारांना मतदान करता येईल, ते करू शकतात। मात्र जर अशा काही मालकांनी त्यांच्या कामगारांना 2 तासांची सुट्टी सुद्धा नाही दिली तर ते कामगार पोलिसात तक्रार देखील करू शकतात। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खासगी बँकांना सुट्टी असणार आहे। त्यामुळे सार्वजनिक सुट्टी ही फक्त सरकारी कार्यालयांपुरतीच मर्यादित असणार आहे। 15 जानेवारीला केंद्र आणि राज्य शासनाची सर्व कार्यालय, सार्वजनिक उपक्रम आणि निमशासकीय संस्थांना सुट्टी असेल। मात्र जर पूर्ण दिवस सुट्टी घेतल्यानंतरला मोठं नुकसान होणार असेल तर अशा कामगारांना 2 ते 3 तासांची सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे कामगार या वेळेमध्ये मतदान करू शकतात।